तो शब्द तोडल्यानंतर मी मग अरविंद सावंतना सांगितलं, अरविंद सावंत तिकडे मंत्री होते केंद्रात, मी फोन केला आणि अरविंदना सांगितलं, अरविंद आपल्याला राजीनामा द्यावा लागेल. आणि अरविंदने सुद्धा एखाद्या सैनिकासारखं सांगितलं, मला विचारलं नाही मी काय करू, माझं काय चुकलं. अरविंद म्हणाले येस सर. एका क्षणात अरविंदने राजीनामा देऊन टाकला. राजीनामा दिल्यानंतर सुद्धा प्रधानमंत्र्यांनी विचारलं नाही का तू राजीनामा देतोयस. एक मंत्रिमंडळातला सहकारी, तो सुद्धा शिवसेनेचा, म्हणजे ज्या शिवसेनेने तुम्हाला संकट काळात मदत केली. अहो मोदीजी जेव्हा वाजपेयी तुम्हाला कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते, तेव्हा फक्त आणि फक्त एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने तुमची बाजू घेतली होती. आणि मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी सुद्धा राजनाथ सिंहांनी मला फोन केला होता. आज जो हार घातला ना सगळा मोठा, मला माहित नाही फोटोमध्ये किती लोक आले असतील, या ना. मी तर माझं म्हणणं, मी इकडे उभा राहतो, अख्खा मोठा हार घ्या, सगळी माझी जनता जनार्दन आहे, तो त्या हाराच्या फोटोत येऊ द्या. पण एक व्हिडिओ सगळीकडे फिरतोय, मोदीजींचा सत्कार, मोठा हार. राजनाथ सिंग तेव्हा अध्यक्ष होते तेव्हा, पण तेव्हाचे अध्यक्ष आता काय हालत झाले. त्यांना वाटलं आपल्याला सगळ्यांना मिळून हार आहे म्हणून त्यांनी डोकं घातलं मध्ये. त्यांना अमित शहा नेता कोण चालले, चला बाहेर, म्हणजे फक्त मोदी आणि मोदीच, बाकी कोणी नाही. आणि तिथेच माझं जो काय संताप होतो तो तिकडे होतोय. तुम्ही जे म्हणता की आम्ही घराणेशाहीच्या विरुद्ध आहोत, आम्ही म्हणतो आम्ही तुमच्या हुकुमशाही आणि तुमच्या एकाधिकारशाहीच्या विरुद्ध आहोत. अमित शहाना काय जाते बोलायला. अमित शहा काल परवाकडे बोलले की मोदीजी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर घराणेशाही मुळापासून संपवून टाकतील. कोणाला संपवणार, आम्हाला. ही आमची घराणेशाही, हे सुद्धा आमचं घराणं आहे, संपवा हिंमत असेल तर या. काय म्हणे बोलतात, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय आणि शरद पवारांनी त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचंय. बरं ठीक आहे, मला करायचंय, पण यांनी मतं दिली तर होतील ना. यांनी मतं दिली पाहिजेत. मुख्यमंत्री पद म्हणजे काय, ते बीसीसीआयचं अध्यक्षपद नाही, जसं जय शाहला बसवलं तुम्ही तिकडे. अहो माझं घराणं अगदी प्रबोधनकारांच्या पासून आणि त्यांच्या आधीपासूनचं महाराष्ट्राच्या समोर आहे. हे आमचं ठाकरे घराणं आहे. अमित शहाजी तुमचं असं क्रिकेटमधलं काय योगदान आहे. जय शाह काय विराट कोहलीचा प्रशिक्षक होता म्हणून त्याला बीसीसीआयचा चेअरमन केलं. काय जय शहाचं क्रिकेटमधलं योगदान काय आहे मला सांगावं. मुंबईची फायनलची मॅच सुद्धा अहमदाबादला नेणं हे एवढंच त्याचं कर्तृत्व. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळं काय येतंय. मी गुजराती लोकांच्या विरोधात नाही, गुजरातच्या विरुद्ध नाही, अजिबात नाहीये. पण आज उघड महाराष्ट्राला ओरबाडून जे गुजरातकडे नेलं जात आहे ते मात्र महाराष्ट्र सहन नाही करणार, अजिबात नाही करणार. ठीक आहे, गुजरातला तुम्ही समृद्ध करा, आमचं काही म्हणणं नाहीये. देशातले सगळी राज्य, बिहार काय सगळीच, उत्तर प्रदेश, बिहार आहे, तेलंगणा आहे, महाराष्ट्र तर आहेच, ही समृद्ध झालीच पाहिजे. कारण तर आणि तरच आपला देश मोठा होणार आहे, महाशक्ती होणार. पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राचं वैभव ओरबाडून तुम्ही गुजरातला नेणार आणि गुजरात शासित महाराष्ट्र करणार असाल तर पहिली भाजपच्या पेकाटात लाथ हा शिवरायाचा महाराष्ट्र घातल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई केवळ त्यांना 400 पार व्हायचंय म्हणून नाही. आम्हाला कोणीतरी मोदींच्या विरुद्ध काहीतरी आकस आहे, अजिबात नाही. आम्ही हुकुमशाहीच्या विरुद्ध आहोत, एकाधिकारशाहीच्या विरुद्ध आहोत. आणि मी प्रत्येक सभेत जे बोलतो तेच सुद्धा बोलतोय. कारण बुलढाण्यात सुद्धा इकडे तर त्यांचाच आमदार आहे. म्हणजे घराणेशाही नको, पण पीए किंवा पीएस चालेल, बरोबर ना. माझा सहकारी कोणी असेल, पीए माझं बॅग उचलणारं चालेल, पण घराणेशाही नाही चालणार. आणि ती तर शिवसेना प्रमुखांची हिंदुत्ववादी अजिबात नाही. माझे लाचार सगळे भक्त असतील ते चालतील. पण इथल्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय, RSSच्या कार्यकर्त्यांना सांगतोय, अरे तुम्ही कोणासाठी मेहनत करताय. काल परवाकडे अशोक चव्हाण तिकडे गेले, त्याच्या आधी अजितदादा गेले. निवडणुकीला तेच उभे राहणार. म्हणजे तुम्ही ज्यांच्यासाठी मेहनत करताय, म्हणजे जुने काँग्रेसवाले तुम्हाला पुन्हा पाहिजे असतील तर भाजपला मतदान करा, अशी तुमची काही टॅगलाईन आहे की काय. म्हणजे भाजपला मतदान आणि जुने काँग्रेसवाले तिकडे खासदार करा, आमदार करा. मग तुमची मेहनत गेली कुठे, जाणार कुठे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे हा प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय. केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे हा तर ताठमानेने उभा आहे कारण तुम्ही त्याच्यासोबत आहात. पण ही लढाई माझ्या एकट्याची नाही, ही लढाई तुमची आहे. आणि तुमच्या पिढ्या, पुढच्या पिढ्या, तुमची मुलं, तुमची नातवंड ही लोकशाहीत जगावी अशी वाटतात का हुकुमशाहीत जगावीशी वाटतात हे तुम्ही ठरवायचं. आणि ज्याला वाटेल त्याला मतदान करा. चला, गद्दार असेल, हुकुमशाहीच्या बरोबर गेलाय, चालते हुकुमशाही, करा मतदान. ही माझी भारत माता 150 वर्ष गुलामगिरीतून तिला काढायला लागली, ती पुन्हा या टोणग्यांच्या गुलामगिरीत टाकणार आपण.
ज्यांचा काही स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता, यांच्या धोत्रात यांच्या पदरात पुन्हा येईल माझी भारत माता टाकणार तुम्ही? जे स्वातंत्र्य आपण मिळवलं ते पुन्हा त्यांच्यात टाकणार तुम्ही? आणि ते जर टाकायचं नसेल तर इथून फक्त आपल्या शिवसेनेचा, कारण त्यांची शिवसेना मी मानत नाही. त्या कोणतरी धोंड्याने, तो निवडणूक आयोग आहे त्याचं नाव तर मी धोंड्यास ठेवले, कारण तू जर माझ्या पक्षाचं नाव माझ्या आजोबाने आणि वडिलांनी ठेवलेलं जर तू त्यांना देत असशील तर तुझं नाव ठेवलेलं सुद्धा आम्ही बदलतो. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या अधिकारात मी निवडणूक आयोगाचं नावच बदलतो. जा धोंड्या आजपासून तू. त्या धोंड्याने ठेवलेलं नाव हे आम्ही नाही, हे आमची शिवसेना आमचीच आहे आणि गद्दारांच्या हातामध्ये शिवसेना आम्ही जाऊ देणार नाही. ही शपथ तुम्ही घेऊन मैदानात उतरणार असाल तर आणि तर आपल्याला लढ्याला अर्थ आहे, नाही तर नुसतं आले आणि गेले त्याच्यात काय अर्थ नाहीये. मला असं वाटतं सगळी परिस्थिती काय सांगण्याची आवश्यकता नाही, कारण अजून माझ्या पुढच्या 2 सभा आहेत आणि आता मी फिरतोच आहे. मी जवळपास लोकसभेतल्या प्रत्येक विधानसभेत जाऊन माझ्या कुटुंबाला, म्हणजे तुमच्यासारख्या सगळ्यांना भेटण्याचा माझा प्रयत्न आहे आणि मला खरंच समाधान आहे की जिथे जिथे जातोय, उशीर झाला तरी माझे तुम्ही सगळे कुटुंबीय भूक, तहान, ऊन याची पर्वा न करता माझ्यासाठी थांबता. मला फक्त एकच वचन द्या की जी लढाई मी तुमच्यासाठी लढतोय त्याच्यामध्ये कितीही संकट आली तरी मागे हटणार नाही. देताय वचन? बस तुम्ही मला साथ सोबत द्या, मी तुम्हाला न्याय मिळवून देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोदी भाजप नेते म्हणून संसदेत भाषण करतात आणि तपास यंत्रणा घरगडी म्हणून काम करतात असा आरोप उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यात केलाय. तर मोदींनाही शेतकऱ्यांपुढे झुकावं लागलं होतं. शेतकऱ्यांनी हतबल न होता लढा द्यावा, भाजपने दिलेला शब्द तोडला असा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केलाय.